गुड मॉर्निंग. टुडेज बुक रिडिंग आपण स्टार्ट करूया. आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं सूत्र आहे गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. म्हणजे मी मॅडम. गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. आपण एका अशा विचित्र काळात जगत आहोत जिथं माणसाचा चेहरा आणि माणसाचं मन यातलं अंतर खूप वाढलं आहे. जुन्या काळी शत्रू हातात तलवार घेऊन समोर यायचा, त्यामुळे त्याला ओळखणं आणि त्याच्याशी लढणं सोपं होतं. पण आजच्या कलियुगात शत्रू हातात पुष्पगुच्छ आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन येतो. तो तुमच्याशी इतक्या प्रेमाने बोलतो, तुमची इतकी काळजी घेतो की तुम्हाला स्वप्नातही वाटत नाही की हा माणूस माझा घात करू शकतो. पण जेव्हा वेळ येते तेव्हा हाच आपला वाटणारा माणूस असा वार करतो की आपण सावरूच शकत नाही. संत तुकाराम महाराज जे मानवी स्वभावाचे विच्छेदन करणारे महान मानसशास्त्रज्ञ होते, ते आपल्या एका अत्यंत सावध करणाऱ्या अभंगात या ढोंगी आणि दुतोंडी जगाचे वास्तव मांडतात. ते म्हणतात की पतंग दिव्याच्या ज्योतीवर प्रेम करतो. त्याला ज्या ज्योतीचे आकर्षण वाटते तो त्या प्रकाशाला भुलून त्याच्याकडे झेप घेतो. पण त्या प्रेमाचं शेवट काय होतं? तर पतंग जळून खाक होतं. महाराज म्हणतात की असे आंधळे प्रेम आणि असा दिखाऊ रंग जळून जाऊ जो तुमचा विनाश करतो. आज आपल्या आजूबाजूला असे अनेक दिवे आहेत जे आपल्याला आकर्षित करतात, गोड बोलतात, पण त्यांच्या संपर्कात गेल्यावर आपले अस्तित्वच संपून जाते. फसवणूक ही कधीच कडू औषधाच्या स्वरूपात येत नाही, ती नेहमी साखरेत घोळलेल्या गोड गोळीच्या स्वरूपात येते. त्यामुळे आजच्या पिढीने कोणावरही विश्वास ठेवण्याआधी त्या माणसाच्या चेहऱ्यापलीकडचे सत्य पाहण्याची दृष्टी विकसित केली पाहिजे. तुकाराम महाराज अभंगात हे अतिशय मार्मिक उदाहरण देतात की जुन्या काळात किंवा आजही अनेकदा आपण पाहतो की सासू मेल्यावर सून रडते, पण त्या रडण्यामागे खरोखर दुःख असतं का, की लोक काय म्हणतील या भीतीपोटी समाज मान्यतेसाठी केलेले नाटक असते? महाराज म्हणतात की बाहेरून डोळ्यातून पाणी येत असले तरी आतल्या मनात वेगळेच भाव असू शकतात. कदाचित सुटकेचा निश्वासही असू शकतो. हे उदाहरण फक्त सासूसुनेपुरते मर्यादित नाही, हे समाजातील प्रत्येक नात्याचे सत्य सांगते. आजकाल लोक तुमच्यासमोर तुमचे कौतुक करतात, तुमच्या वाढदिवसाला मोठे स्टेटस ठेवतात, तू माझा भाऊ, तू माझा वल्गना करतात. पण हेच लोक जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, तेव्हा तुम्हाला ओळखतही नाहीत. हा जो विरोधाभास आहे त्यालाच तुकोबऱ्यात दांभिकपणा म्हणतात. मैदमुखीचा कोवळा, मैद म्हणजे लबाड माणूस, तो बोलताना इतका मऊ आणि कोमल बोलतो की कोणी लोणीसुद्धा लाजेल. पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष, मत्सर, कपट भरलेले असते. अशा मैन लोकांपासून सावध राहणं हे सुखी जीवनाचं गुपित आहे. कडू बोलणारा माणूस परवडला, कारण त्याचं विष त्याच्या जिभेवर असतं, मनात नसतं. पण गोड बोलणारा लबाड माणूस जास्त धोकादायक असतो, कारण त्याचं विष हृदयाच्या खोल कप्प्यात असतं, जे तुम्हाला दिसत नाही. आजच्या कॉर्पोरेटच्या जगात आणि ऑफिस पॉलिटिक्समध्ये हे तत्त्व तंतोतंत लागू पडतं. तुम्हाला असे अनेक सहकारी भेटतील जे बॉससमोर किंवा तुमच्यासमोर खूप गोड वागतात. जर तुम्ही खूप ग्रेट आहात, तुमची आयडिया बेस्ट आहे असे म्हणून तुमचा विश्वास जिंकतात, पण मीटिंग संपल्यावर किंवा तुम्ही केबिनच्या बाहेर गेल्यावर तेच लोक तुमची निंदा करतात, तुमच्या प्रोजेक्टमध्ये चुका काढतात आणि तुमची संधी हिरावून घेतात. हे लोक त्या बगळ्यासारखे असतात. तुकाराम महाराज म्हणतात, बगळा नदीच्या काठावर एका पायावर उभा राहतो, डोळे मिटून घेतो. लांबून पाहणाऱ्याला वाटतं की हा एखादा तपस्वी आहे, ध्यान करत आहे. पण त्याचं ते ध्यान कशासाठी असतं? देवासाठी असतं? नाही, त्याचं सर्व लक्ष पाण्यातल्या माशाकडे असतं. मासा जवळ आला की तो आपल्या सज्जनपणाचे सोंग टाकून देतो आणि टपकन माशाला गिळंकृत करतो. आजचे अनेक स्कॅमर्स, फसवणूक करणारे आणि खोटे गुरु हे त्या बगळ्यासारखे आहेत. ते समाजसेवेचा, धर्माचा, मैत्रीचा बुरखा पांघरतात. ते तुम्हाला सांगतात की त्यांना तुमचा फायदा करून द्यायचा आहे, पण प्रत्यक्षात त्यांची नजर तुमच्या खिशावर, तुमच्या पदावर असते. मी तुमचे पैसे डबल करून देईन असं सांगणारे, मला तुमची खूप काळजी वाटते असे सांगून तुमच्याकडून माहिती काढणारे लोक हेच ते आधुनिक काळातील बगळे आहेत.
साध्या भोळ्या माशांना वाटते की हा बगळा तर संत आहे, तो आपल्याला काय करणार, आणि याच भोळेपणाचा फायदा घेऊन हे बगळे शिकार करतात. या संदर्भात बर्नी मॅडॉफ यांचं उदाहरण जगात खूप गाजलं आहे. हा माणूस अमेरिकन शेअर बाजाराचा मोठा तज्ज्ञ मानला जायचा. तो लोकांशी अत्यंत नम्रपणे आणि गोड विश्वासाने बोलायचा. त्याने लोकांना सांगितलं की माझ्याकडे गुंतवणूक करा, मी तुम्हाला प्रचंड परतावा देईन. तो इतका सभ्य वाटायचा की जगातल्या मोठ्या मोठ्या बँका, सेलिब्रिटी, संस्था यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. त्याने कोणालाही संशय येऊ दिला नाही. तो बगळ्यासारखा ध्यान लावून बसला होता. पण शेवटी काय झालं? तो जगातील सर्वात मोठा पॉन्झी स्कीम चालवत होता. त्याने लोकांचे अब्जावधी डॉलर्स लुटले. ज्यांनी त्यांच्या मैत बोलण्यावर विश्वास ठेवला ते रस्त्यावर आले. तुकाराम महाराज हेच सांगतात की समोरच्याचा वेश आणि त्याची भाषा पाहून व्यवहार करू नका, त्याची कृती आणि त्याचा इतिहास तपासा. बर्नी मॅडॉफ सारखे लोक चेहऱ्यावर सज्जनतेचा मुखवटा लावून फिरतात, पण आतून ते भक्षक असतात. तसेच तुकाराम महाराज निसर्गातील एका कडू फळाचे उदाहरण देतात. वृंदावन फळ हे दिसायला अत्यंत सुंदर, लालबुंद आणि आकर्षक असते. पाहता क्षणी कोणालाही वाटेल की हे फळ खूप गोड असेल, पण जर तुम्ही ते तोडले आणि चाखले तर ते इतकं कडू असतं की तोंड कडू पडतं. जगातील अनेक गोष्टी, माणसे फळासारखी असतात. ते पॅकेजिंग जबरदस्त असते, पण श्रीमंत दिसतात. त्यांचे कपडे भारी असतात, ते इंग्लिश फडफड बोलतात, पण त्यांचं चरित्र, त्यांचे विचार, त्यांची नीतिमत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असते. आजची तरुण पिढी या बाह्य सौंदर्याला भुलते. मुले मुली जोडीदार निवडताना फक्त दिसणं, स्टाईल, पैसा पाहता. त्यांना वाटतं की छान दिसतोय तो, छानच असणार. पण लग्नानंतर किंवा काही काळानंतर जेव्हा त्या फळाची चव कळते तेव्हा पश्चाताप होतो. दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. ही म्हण उगीचच आलेली नाही. तुकोबराय म्हणतात, अशा वरवरच्या सौंदर्याला हाती धरू नका, ते तुम्हाला कडू अनुभव देणार. माणसाची पारख त्याच्या रूपावरून नाही, त्याच्या गुणांवरून ठरत असते. आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईम करणारे लोक या तंत्राचा वापर करतात. त्याला फिशिंग किंवा कॅटफिशिंग असं म्हणतात. तुम्हाला ईमेल येतो किंवा मेसेज येतो जो अत्यंत प्रोफेशनल आणि गोड भाषेत असतो. तुम्ही लॉटरी जिंकली आहात किंवा तुमच्यासाठी गिफ्ट आहे. समोरचा माणूस तुमच्याशी मैत्री करतो, तुमच्या भावनांशी खेळतो. तुम्हाला वाटतं की कोणीतरी आपली काळजी घेणारं भेटले, पण एकदा का तुम्ही तुमची माहिती दिली की तुमचे बँक खाते रिकामे होते. इथे गुन्हेगार बंदूक घेऊन येत नाही, तर तो विश्वास घेऊन येतो. तुकाराम महाराज म्हणतात की भाव अंतरीचा भिन्न, जो तो दाखवतोय ते सत्य नाही, त्याच्या मनात वेगळाच डाव आहे. हे ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी सापाचं उदाहरण देतात. गरोडी पुंगी वाजवतो तेव्हा साप डोलतो. लोकांना वाटतं की साप संगीतात मग्न झाला आहे, त्याला संगीत कळतं. पण विज्ञान सांगतं की सापाला कानच नसतात, तो संगीत ऐकू शकत नाही. तो फक्त त्या पुंगीच्या हालचालीकडे पाहून भीतीने किंवा सावधानतेने मान हलवत असतो. पण बघणाऱ्याला वाटतं की तो रसिक आहे. समाजात असे अनेक साप असतात. तुम्ही जेव्हा तुमचे यश सांगता किंवा तुमची कल्पना मांडत असता तेव्हा हे लोक माना डोलवत असतात. तुम्हाला वाटतं की त्यांना माझा आनंद कळला, ते माझ्या पाठीशी आहेत, पण प्रत्यक्षात ते मनातल्या मनात तुमच्यावर वार करण्याची संधी शोधत असतात किंवा तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यांच्या मान डोलावण्याला होकार समजू नका, ते फक्त परिस्थितीनुसार डोलत आहेत. हे सर्व ऐकल्यावर प्रश्न पडतो की मग काय कोणावरच विश्वास नाही ठेवायचा का? आपण काय संशयी बनायचं का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला संशयी बनायचं नाही, तर सावध बनवायचं आहे. विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास अजिबात नको. डोळे उघडे ठेवून केलेलं प्रेम आणि व्यवहार कधीच धोका देत नाही. समोरचा माणूस गोड बोलतोय, ठीक आहे, पण त्याचं वागणं कसं आहे, तर तुमच्या पाठीमागं काय करतो, जेव्हा तुमचा फायदा संपतो तेव्हा तो कसा वागतो, या छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करा. एका राजाची गोष्ट आहे. त्याला वाटायचं की त्याचे सर्व दरबारी त्याच्यावरती खूप प्रेम करतात. एकदा त्याने मेल्याचे नाटक केलं. जशी बातमी पसरली तसे त्याचे जीवाभावाचे दरबारी आनंदाने नाचू लागले, खजिना लुटायला निघाले. फक्त एक प्रामाणिक सेवक कोपऱ्यात रडत होता. राजाने डोळे उघडले.
तेव्हा त्याला सत्य समजले. जळो तैसा प्रेमरंग. त्या दरबारी लोकांचे ते खोटे प्रेम जळून खाक झाले आणि सत्य बाहेर आले. आपल्या आयुष्यातही असे नाटकी प्रसंग येतात. तेव्हा तुमची नोकरी जाते, तेव्हा तुम्ही आजारी पडता, तेव्हा तुमच्या फोनचे रिंगटोन वाजणे कमी होते. जे लोक रोज पार्टीला यायचे ते गायब होतात. ते प्रसंग वाईट वाटतात, पण खरं तर डोळे उघडणारे असतात. ते गळणीसारखे काम करतात. खोटे लोक गळाले जातात आणि खरे लोकच उरतात. म्हणूनच त्यांना गोड बोलण्याची सवय आहे. त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवा. जे लोक तोंडावर स्पष्ट बोलतात, चुका दाखवतात, कधीकधी रागवतात, ते लोक जास्त सुरक्षित असतात. कारण ते आतबाहेर सारखेच असतात. कारल्याची भाजी कडू लागते, पण ती आरोग्याला चांगली असते. साखरेचा पाक गोड लागतो, पण तो डायबिटीज करतो. मैत्री आणि नातेसंबंधसुद्धा कारल्यासारखी माणसे शोधा, ती जी तुम्हाला तुमचं हित सांगतील. मग ते ऐकायला कडू का असेना. तुम्ही स्वतःला विचारा, मी पतंग आहे म्हणजे मी फक्त दिसणाऱ्या चकचकाटाला भुलतो का? जर तुम्ही फक्त पैशाला, सौंदर्याला, गोड शब्दांना भुलत असाल तर जळणे अटळ आहे. तुमची निवड बदला. दिव्याच्या जवळ जाण्याऐवजी सूर्यप्रकाशात चालायला शिका. दिव्याचा प्रकाश कृत्रिम आहे, सूर्याचा प्रकाश शाश्वत आहे. तसेच आपण मैद होत नाही ना, हे सुद्धा तपासा. आपणही कोणाची फसवणूक करत नाही ना, कारण जो आपण पेरू तेच उगवणार आहे. जर आपण खोटं वागलो तर आपल्यालाही खोटेच लोक भेटणार. तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्य हे पारदर्शक असावं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, ही संतांची ओळख आहे. आणि बोले एक आणि चाले दुसरे, ही लबाडांची ओळख आहे. शेवटी एक महत्त्वाचा सल्ला, वेळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. कोणत्याही नात्याला किंवा माणसाला ओळखण्यासाठी वेळ द्या. घाईघाईत कोणालाच डोक्यावर बसवू नका. ध्यान करून किती वेळ बसणार? कधीतरी त्याला भूक लागेल, तो हलेलच. साप किती वेळ डोलणार? कधीतरी तो फणा काढेलच. संयम ठेवा. खोट्या माणसांचे मुखवटे काळाच्या ओघात घडून पडतात. तोपर्यंत आपले मन स्थिर ठेवा. कोणाच्याही गोड बोलण्याने हुरळून जाऊ नका. कोणाच्याही खोट्या आसवांनी विरघळून जाऊ नका. ती दृष्टी तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवेल. तो म्हणजे विश्वासघात. जेव्हा तुम्ही सावध असता तेव्हा तुम्ही सुरक्षित असता, आणि जेव्हा तुम्ही सुरक्षित असता तेव्हाच तुम्ही आनंदी राहू शकता. त्यामुळे चेहऱ्याकडे पाहू नका, कॅरेक्टरकडे पहा. शब्दांकडे पाहू नका, हेतूकडे पहा. हेच या अभंगाचे सार आहे आणि आजच्या जगाचे वास्तव